नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे व्याड येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी प्राचार्य भास्करराव गायकवाड यांनी विद्यालयामध्ये स्वतः भेट देऊन शाळेला साने गुरुजींच्या गोड गोष्टी या पुस्तकांचा संच भेट दिला। साने गुरुजींच्या या कथानकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडावे हा पुस्तके देण्यामागचा उद्देश। असं म्हटलं जातं, करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूची त्यांचे। भास्करराव गायकवाड यांनी सुद्धा या कथानकांची केवळ पुस्तक दिले नाही, तर विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या कथा सुद्धा ऐकवल्या। त्यामध्ये देवाची माळ आणि घामाचे फुलं या बोधात्मक संस्कारक्षम असणाऱ्या कथा त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवल्या। एकमेकाबद्दल आपुलकी, आदर ह्या भावना खेड्यापाड्यामध्ये असायच्या। लोक एकमेकाशी संवाद साधायचे, त्यामुळे चांगले संस्कार असल्यामुळे। चांगलं व्यक्तिमत्व जर गावात असेल तर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतात का, असा प्रयत्न हे सर्व लोक करायचे। पण आज ते सर्व बंद झालं आणि गोष्टी कोणाला पण आवडतात। तुम्हाला आवडतात ना? मी जेव्हा माझ्या शाळेत होतो तेव्हा जेव्हा असतील तर त्यांच्या पिरियडवर यंगेज म्हणून त्या पिरियडवर मी जेव्हा जात असेल तेव्हा त्या साने गुरुजीच्या गोष्टी मी मुलांना सांगितल्या। मी वर्गात शिकवत नव्हतो, पण त्या कथा सांगत होतो। म्हणून अनेक विद्यार्थी आता ते माजी झालेले आहेत, म्हणजे त्या शाळेतून गेलेले आहेत, ते आता चांगले सुधार नागरिक झालेले आहेत। ते एखाद्या वेळी भेटल्यानंतर ते आजही असे म्हणतात की सर, आम्हाला त्या काळात असं वाटायचं की कोणत्या तरी सरांनी रजेवर राहावं आणि तुम्ही त्या सरांच्या पिरियडवर यायच्या आधी संपूर्ण गावात असा अतिशय सुंदर असा सुगंध पसरायचा। पण ती माळ मग कोणाच्या गळ्यात पडायची? तर ज्यांनी काही परोपकाराचं, काही चांगलं काम केलेलं असेल अशा माणसाच्या गळ्यात ती माळ पडेल। त्या गावात एक अतिशय श्रीमंताचं घर होतं। त्या घरी त्या श्रीमंताला मुलगा नव्हता, पण 2-3 मुली होत्या आणि त्यांच्या घरी एक नोकर म्हणून एक 10-12 वर्षाची मुलगी। माजी प्राचार्य भास्करराव गायकवाड यांनी स्वतःच्या घरी ग्रंथालय स्थापन करून त्यामध्ये जवळपास 5,000 पुस्तके असून त्याची किंमत जवळपास 10 लाख रुपये आहे। त्यांना स्वतः पुस्तकाच्या वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन करून या अशा कथानकाच्या माध्यमातून एक वाचन संस्कृती टिकवावी आणि संस्कार त्या ठिकाणी निर्माण हवेत, हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून दिसतोय। सरांनी दिलेल्या या पुस्तकाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एस डी जाधव यांनी त्यांचे विद्यालयामध्ये स्वागत करून ग्रंथालयाचे प्रमुख गजानन घाटोळ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले। प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।